नमस्कार बालदोस्तांनो. आज पुन्हा एकदा मी तुमची मैत्रीण अपूर्वा तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आले आहे. गोष्टीचं नाव आहे बेडूक दादा आणि त्याचा मित्र. तर एका जंगलात 2 बेडूक होते. त्यातला एक होता जाड जूड गले लठ्ठ आणि दुसरा बारीक. अगदी मोटू आणि पतलूसारखी दिसणारी ही जोडी जंगलामध्ये प्रसिद्ध होती बरं का. ते दोघं कुठेही गेलं तरी एकत्रच असायचे. जंगलातल्या इतर सगळ्या प्राण्यांना त्यांच्या मैत्रीचा खूप हेवा वाटायचा. एक दिवस जंगलात फेरफटका मारत मारत ते मनुष्यवस्तीपर्यंत पोहोचले. अरे काय आहे इकडे, अशी उत्सुकता वाटली. बरीच माणसं दिसत होती आणि जवळच त्यांना एक पाण्याचा हौद दिसला. काय असेल बरं यात, या विचाराने दोघांचं कुतूहल वाढलं. आपण तिथून पळ काढावा असं छोट्या बेडकाने सांगितलं, कारण तो घाबरला होता. पण मोठ्या बेडकाला त्याची क्युरिओसिटी शांतच बसू देत नव्हती. तो म्हणला, नाही नाही, आपण बघूया तरी. एकदा उडी मारून तर बघू की त्याच्या आतमध्ये काय आहे ते. आता चढायचं तर ठरलं, पण तोल जाऊ नये म्हणून दोघांनी एकमेकांचा हात धरला. हळूहळू त्या हौदाच्या काठावरती आले. मग हा मोठा बेडूक म्हणला, काय असेल बरं याच्या आतमध्ये. असं करूया का, आपण दोघंजण आत जाऊन बघूच या. छोटा बेडूक म्हणाला, नको नको, आत नको जायला, काही झालं तर. पण मोठा बेडूक तो कसला ऐकतो. मग छोट्या बेडकाने मोठ्या बेडकाचा हात धरला आणि दोघांनी उडी मारली. आता त्या मोठ्या बेडकाचा तोल जाऊन ते दोघंजण डुबुक्कन पाण्यात पडले तर खरी, पण बाहेर येण्यासाठी खूप हातपाय मारावे लागत होते. काही केल्या त्यांना बाहेर येणं जमत नव्हतं. खूप पाय चालवून, खूप हातपाय मारून इतके प्रयत्न केले, पण काही केल्या त्यांना बाहेर येताच येईना. ते दोघंजण पोहत राहिले, कारण हातपाय चालवणं जर थांबवलं असतं तर हौदात बुडून ते दोघं मेलेच असते ना. मग दोघंजण हाच विचार करून पोहत राहिले, पण काही केल्या बाहेर पडता येईना. आता ते दोघंजण कंटाळले पोहून पोहून. मोठा बेडूक तर खूप दमला. मग त्याने आपल्या मित्राला म्हटलं, मित्रा, माझी सोबत तर इथवरच. आता नाही मी तग धरू शकत, खूप थकलोय अरे, आता नाही मला पोहता येणार. असं म्हणून त्या बेडकाने हातपाय हलवणंच बंद केलं आणि मग काय, तिथेच बुडून त्याचा मृत्यू झाला. छोटा बेडूक हे सगळं बघून खूप घाबरला होता. पण असं जर थांबलो तर माझंही काही खरं नाही. आत्ता काहीतरी मार्ग काढायला लागेल बुवा, असं म्हणून तो आपला पाण्यामध्ये पोहत होता. जसजसा दिवस मोठा व्हायला लागला, दुपार झाली, सूर्य वरती आला, तसतशी खूप उष्णता होती. त्यामुळे हौदातल्या त्या पाण्याची वाफ व्हायला लागली आणि हळूहळू पाण्याची पातळी थोडी कमी होत होती. बेडूक न थांबता पोहत राहिला. हा छोटा बेडूक पोहत त्याला कुठेतरी हौदाची भिंत लागली आणि बास, लगेच त्याने टुणकन उडी मारली आणि तो हौदाच्या बाहेर आला आणि तो वाचला. पण बाहेर आल्यावर हुश्श म्हणत नाही, तोच त्याला त्याच्या मित्राची आठवण झाली आणि त्याच्या लक्षात आलं की आपला मित्र थांबला. त्याने पोहायचं थांबवलं, हातपाय हलवायचे थांबवले आणि तो माझ्यासारखा बाहेर येऊच शकला नाही. त्याला मित्राच्या जाण्याचं खूप दुःख झालं. घरी आल्यावर बायको मुलांनी
त्याची चौकशी केली. त्याने सगळी हकीकत सांगितली आणि त्याच्या मुलांना सांगितलं, प्रसंग कितीही कठीण असो पण संयम राखायला शिका. तुम्ही पेशन्स ठेवलात, तग धरून राहिलात तर मार्ग नक्की सापडतो. आज माझ्या मित्राने असा पेशन्स ठेवला असता, अजून थोडा वेळ पोहला असता तर आमची जोडी तुटली नसती. या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळालं तर एका छोट्याशा मोहाला बळी पडून ते दोघंजणं जसे उत्सुकतेपोटी पाण्यात न विचार करता त्यांनी उडी मारली, अशा क्षणिक मोहाला बळी पडायचं नाही आणि कितीही संकट आलं तरी न घाबरता त्याला तोंड द्यायचं. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. बाय.